जे आहे त्याला फक्त मायनस, आपल्याला मायनस असेल तर प्लस करायचं, प्लस असेल तर मायनस करायचं, कारण ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे. मायनस एक्स स्क्वेअर इथे आपण कशाने मल्टिप्लाय करतोय, इथे काही नाही, ह्याचा अर्थ 1 धरतोय, 1नी आपण ह्या पूर्ण टर्म्सला मल्टिप्लाय करतोय. एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस मायनस प्लस, मल्टिप्लिकेशन ऑफ 2 निगेटिव्ह नंबर इक्वल टू प्लस, 2 ऋण संख्यांचा गुणाकार धनसंख्या येतो. मायनस मायनस प्लस, मायनस प्लस मायनस, -1. न्यूमरेटरला एवढे टर्म्स आहेत, ह्याच्यापैकी कोणते डिलीट होतं ते बघायचं आपल्याला. इथे एक्स स्क्वेअर आणि इथे मायनस एक्स स्क्वेअर आहे. एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, इथे साईन कोणता आहे, प्लस आहे, इक्वल टू 0, म्हणून आपण हे कट करू. नंतर 2x डेल्टा एक्स इथे कुठेच नाही आहे. मग डेल्टा एक्स स्क्वेअर इथे आहे का, नाही आहे. तर -2x आणि +2x इक्वल टू 0. -2 डेल्टा एक्स इथे पण नाही आहे कुठेच. +1 -1 कट होते. रिमेनिंग टर्म्स आर 2x डेल्टा एक्स, 2x डेल्टा एक्स प्लस डेल्टा एक्स स्क्वेअर -2 डेल्टा एक्स divided by delta x. Therefore, limit delta x tends to 0. इथे आपण आधी पहिल्यांदा डेल्टा एक्स स्क्वेअर घेऊ आणि ह्यामधून आपल्याला 2 डेल्टा एक्स कॉमन करता येईल. 2 डेल्टा एक्स कॉमन, 2 डेल्टा एक्स इन ब्रॅकेट एक्स आणि -1 divided by delta x. Therefore, limit delta x tends to 0. आता इथे डेल्टा एक्स स्क्वेअर आहे आणि इथे पण डेल्टा एक्स आहे, तर आपण हे कॉमन घेऊ. डेल्टा एक्स इन ब्रॅकेट डेल्टा एक्स प्लस 2 × x - 2, 2 × x - 1. आता इथे डायरेक्ट आपण मल्टिप्लाय करून लिहू. 2 × x, 2x - 2 डिवायडेड बाय डेल्टा एक्स. डेल्टा एक्स कट होतील. Therefore, limit delta x tends to 0 in bracket delta x plus 2x - 2. Now put here delta x equal to 0. Therefore, 0 plus 2x - 2, 2 in bracket x - 1. Therefore, answer is 2x - 2 or 2 in bracket x - 1. त्यापैकी कोणते आपण आन्सर लिहू शकतो. इक्वल टू 2x - 2. आन्सर 2x - 2.